लोकांच्या वेगळ्या कॉमेंट्स, लोकांच्या चांगल्या कॉमेंट्स, या सगळ्याची सवय गेल्या 32 वर्षापासून मला आहे. त्यामुळे असं नाही होत आहे की हे सगळं पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये घडतं आहे. पण तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की एक गावखेड्यातला मुलगा सूरज चव्हाण नावाचा, भले तो बिग बॉसचा विनर असेल, पण काय आहे की ना, रील्स करणं, बिग बॉसचा विनर होणं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्याबरोबरीने या इथे सिनेमामध्ये 2.25 तास तुमच्यासमोर सादर करणं ही अत्यंत कठीण गोष्ट माझ्यासमोर होती. पण स्वामींची कृपा की मला या निमित्ताने एक वेगळ्या व्यक्तीबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणजे सूरज चव्हाण याच्याबद्दल वेगवेगळ्या मतं लोकांची असू शकतात, पण त्याचे जे फॅन्स आहेत किंवा त्याच्यावर प्रेम करणारी लोक आहेत ही अत्यंत अत्यंत तळागाळातून आलेली लोक आहेत. कारण फार लोकांना माहिती नसेल, पण यावेळेचा बिग बॉस जेव्हा घडला तेव्हा मी कलर्स मराठीचा हेड होतो आणि कलर्स मराठीचा हेड असल्यामुळे ते सगळं कलर्स मराठीवर सादर करताना मी तिथे स्वतः हजर होतो. मला असं वाटतं की सूरज मला जॉईन होतोय या निमित्ताने. आणि सूरज, मला दिसत नाही आहेस तू, पण ठीक आहे, पुढे दिसशील. लोकांना दिसलायस या निमित्ताने आणि या फिल्मच्या निमित्ताने हीच खूप मोठी गोष्ट आहे. एक मिनिट. सूरज जवळजवळ 20-22 दिवसांनंतर त्याच्या घरी पोहोचलेला आहे. जेजुरीच्या इकडे त्याचं गाव आहे, त्या गावामध्ये त्याला आता पाठवलंय मी. कारण त्याला अजिबातच मी त्याला जाऊ दिलेलं नव्हतं. त्याला जवळजवळ मी कोंडून ठेवलं होतं. काय सूरज, कोंडून ठेवलं होतं ना तुला? हा सर. पण आम्हा दोघांनाही आनंद असाच आहे की या निमित्ताने सूरजला एक वेगळं व्यासपीठ मिळालं. सूरज लोकांसमोर पोचला.